बाबासाहेब पांडुरंग केंद्रे, राहणार फावडेवाडी. अनेक दिवसापासून असणारं 2022-23 पासून आम्ही असणारे काम या ठिकाणी सर्व लोकांनी असणारे पन्नगेश्वर शुगर मिल्स पानगावला या ठिकाणी करार करून असणारे काम केले, ऊस पुरवठा केला. तर त्याचे पैसे आतापर्यंत आम्हाला दिलेले नाहीत आणि त्या ठिकाणी असणारं पैसे मागितले तर काहीतरी नावे सांगतात आणि कारखाना असणारा विमल ॲग्रोवाल्यांनी असणारा ताब्यात घेतलेला आहे. कुणी म्हणतं ताब्यात या ठिकाणी करारावर घेतला, कुणी म्हणतं विकत घेतला. ते आम्हाला काही कुणी खरं सांगत नाही, पण आम्ही पैसे मागितले असता आमचा काही संबंध नाही म्हणतात. तरी एवढं झालं तरी आम्ही असणारे जवळजवळ आणि आमचे शेतकरी असणारे जवळजवळ 100 ते 150 लोकांची असणारे हे वाहनं आहेत आणि तोडणारे आहेत आणि ऊस तोडवाले, वाहतूकवाले 150 लोक असणारे जवळजवळ आहेत आणि अनेक लोकांचे ऊस आले शेतकऱ्यांचे, त्यांचासुद्धा पैसा दिला नाही. तर यापुढं असं आता या ठिकाणी कारखान्यावर जाऊन लोक असणारं आम्ही असणारं त्या ठिकाणी धरणं जाणार. हा कारखाना आम्ही चालू देणार नाही आणि ठामपणे सांगतो की सर्व असणारे जे काही लोक आहेत, तोडणारे लोक बरं का, वाहतूक करणारे लोक आणि शेतकरी लोक असेच असणारे आणि त्याचप्रमाणे जे काही असणारे नोकर लोक होते कारखान्यावर असणारे कर्मचारी, त्यांचं पण आंदोलन चालू आहे. आमचंही आंदोलन या ठिकाणी असं होणार आहे की कारखानाच चालू दिला जाणार नाही. चलवली अनेक लोकांनी असणारे त्या ठिकाणी कामं केले. कुणी हार्वेस्टरवाले होते, दुसरेही 2-4 हार्वेस्टर होते सोबत आमच्या आणि असे मोळीवाले ते कारखान्याला ऊस पुरवणारे असे आम्ही सर्व लोकांनी त्या कारखान्याला काम केलं आणि त्या ठिकाणी 2022-23चं सीझन पूर्ण झाल्यानंतर त्यांनी जे काही असणार आम्हाला उचली दिल्या होत्या, त्या उचली कटून त्यांच्याकडे जी काही रक्कम आमची येणे राहिली ती अद्यापपर्यंत तो असणारा कारखान्याने दिलेली नाही. अनेक वेळा मागणी केली असता आमचे खाते लॉक झाले, काहीतरी सांगायचं आणि तुमचे पैसे आम्ही नक्की देणार, पण कारखाना असणारा कोणाला तर विकला जाईल, अगर काहीतरी पंकजाताई सोयी करतील अशा तऱ्हेनं आम्हाला असणारं थुकून असणारं ठेवलं. आतापर्यंत आमचे पैसे वळले आणि आता तो कारखाना विमल ॲग्रो या लोकांनी ताब्यात घेतलेला आहे. कोणी म्हणतं विकला आहे, कोणी म्हणतं करारावर असणारा चालवायला दिला आहे, परंतु आमचे पैसे तो देत नाही. पैसे अनेक वेळा मागणी केली तरी तो म्हणतो आमचा संबंध नाही तुमच्याशी. मग पंकजाताईला पैसे मागितले तरी त्या असणाऱ्या बघू म्हणतात, पुढं चलत राहतात. अशा तऱ्हेनं असणारं काहीसुद्धा म्हणजे आमच्यात पैशाचा कुणी वालीदार नाही. म्हणून आम्हाला ही पाळी आली. या ठिकाणी बोळंगे साहेब खलंगरीचे जिल्हा या शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आज गजानन बोळंगे 10 दिवसापासून या ठिकाणी उपोषणाला बसलेत कलेक्टर ऑफिसला तुमच्या ठिकाणी, तरी पण त्यांना न्याय मिळत नाही. आतापर्यंत त्याचा कोणी विचार केलेला नाही. म्हणून आम्ही शेतकरी असणारे आजसुद्धा 40-50 लोकांनी येऊन असणारे तक्रारी दाखल केल्यात बरं का, सार्वजनिक तक्रार केल्या आणि आता या ठिकाणी कुठलाही आम्हाला थारा नाही. अशा तऱ्हेनं आम्ही शासनाकडे चक्रा मारतोय. आमचा कुणी आतापर्यंत वालीसदार नाही, कुणी असणारा पैसे द्यायला ते तयार नाहीत आणि कुठलीच ॲक्शन आतापर्यंत शासनानं या ठिकाणी घेतलेली नाही. तरी पण आमचे पैसे दिल्याशिवाय आम्ही कारखाना चालू देणार नाही अशी असणारं आम्हा सर्व लोकांची असणारी जिद्द आहे. कारण आम्ही कष्टाचे पैसे येतं आणि या ठिकाणी लाखो कोटीवर कर्ज उचलून आम्ही हार्वेस्टर मशीन घेतल्या आणि त्यातून असणारे हे पैसे असणारे कारखाने देत नाहीत आणि या पन्नगेश्वरमुळं असणारं आम्हाला सगळ्यांना असणारं अतिशय